नमस्कार सर्वांना. BBL डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण भेट देत आहोत अशा शेतकऱ्याच्या शेताला, ज्यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. तर आज आपण संवाद साधणार आहोत अशोक पटाडे यांच्याशी, जे सेंद्रिय पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेत आहेत. तर अशोक पटाडेजी, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपल्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी 2011च्या अगोदर हं. अ, पूर्ण शेती म्हणजे रासायनिक करत होतो. रासायनिक. रासायनिक असं करत होतो, की बेसुमार म्हणजे अति रासायनिक खत टाकत होतो. हं. कोणी काही सांगितलं, वेगळी टेक्नॉलॉजी आली, की ते करायचं, हे करायचं. असं हं. करता एवढा खर्च वाढत गेला. हं. आणि खर्च वाढता शेतीची पण जे हे होतं, की अति रासायनिकमुळं शेती कडक बनली आणि नापीक तयार व्हायला लागली. हां. कारण अति खर्च करून जे काय व्हायचं, पीक यायचं पण खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचं प्रमाण जास्त वाढत होतं. म्हणजे जमिनीत ते जीवाणू होते, ते जी रासायनिकमुळे सगळे नष्ट कमी झाले झाली होते. आणि हं. खर्च वाढत गेला, रोगाचं हं. प्रमाण वाढत चाललं. आपण सेंद्रिय शेती कधीपासून सुरू केली आणि त्यामागचा मुख्य उद्देश काय आहे सेंद्रिय शेती 2011 पासून सुरू केली. हं. त्याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त, हं. उत्पन्न होतंय पण खर्च जास्त येतो आणि रोगाचं प्रमाण जास्त वाढतं. हं. दुसरी गोष्ट जमीन हळू अशी एवढी कडक होत चालली, हं. की जिथं म्हणजे नॅचरल शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये पाणी 15 दिवसाला द्यावं लागतं असं, तर रासायनिक जर असलं तर 8 दिवसाला, 10 दिवसाला ते पाण्याला येतं हो, आणि बरोबर. पाणी थोडं बी जर कमी पडलं, तर हं. ते उत्पन्न लगेच मार खातं. हां, बरोबर. तर सेंद्रिय शेती करताना तुम्हाला सुरुवातीला काही अडचणी वगैरे आल्या असतील? खूप मोठ्या अडचणी आल्या. सुरुवातीला हं. म्हणजे घरीच एकत्र कुटुंब होतं. त्यावेळेस हो. वडिलांचा आणि त्यांचाच विरोध होता, हां. किंवा हे नुसतं गोमूत्रावर, शेणावर आणि याच्यावरच जर हां. पीक येतं का? असं जर येत असलं तर मग का खताचे कारखाने कशाला झाले असते? खत हां, कशाला झालं बरोबर. असतं? एवढा खर्च गव्हर्नमेंटने त्याच्यावर कशाला केला असता बुवा? आणि असं होऊन म्हणजे कायम घरातला विरोध राहायचा. पण हं. फक्त फरक एकच होता, की आपण म्हणतो ना, की जर बैलगाडीची जर व्यवस्थित चालायची असली, तर तिचे दोन्ही चाकं व्यवस्थित लागतात. बरोबर. फक्त पत्नीची कायम सुरुवातीपासून साथ होती हं. आणि दोघांनी मिळून आम्ही पहिल्यापासून म्हणजे शेतीला जीवामृत, घनजीवामृत, गोकृपामृत, हं. त्यानंतर डिकंपोजर असेल, हं. आपले आमचे जे मार्ग म्हणजे मूळ आम्हाला सेंद्रिय शेती किंवा नॅचरल शेती ज्यांनी करायला लावली, हं. ते म्हणजे आमचे मित्र आदरणीय शिवरामदादा घोडके. अच्छा. हे कृषी भूषण शिवरामदादा घोडके हं. यांच्यापासूनच आम्ही त्यांचा आदर्श घेऊन, मी हं. असेल, आमचे मित्र तळणेवाडी तुकाराम बोरकर असतील, हं. संदीपान बोरकर असतील, यांनी म्हणजे आमचा असा ग्रुप आहे. माजलगावचे अण्णासाहेब जगताप असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या बोटाला धरून आम्ही सेंद्रिय शेती सुरू केली. ओके. तर आपण जर सेंद्रिय शेतीमध्ये कोणती खते किंवा औषधं आता सध्या काय वापरता म्हणजे आता शेतीसाठी? आता हे गहू आहे हां. आणि कांदा आहे. याला तर आता फवारणी काही आतापर्यंत काही केली नाही. म्हणजे काही गव्हाला आणि याला काहीच रोग नाही. पण काही पडला नाही. फक्त गव्हाला जीवामृत आणि हो. घरी गांडूळ खत घरच्या घरी तयार करून त्याच्यावर गोकृपामृत आणि जीवामृत टाकून ते जे कंपोस्ट आणि गांडूळ तेवढंच खत याला टाकलेलं नाही. हं. आणि जीवामृत मात्र प्रत्येक वेळेस 1000 ते 800 लिटर 2 एकरला सोडत होतो याला. 1000 ते 800. हं. तर कीड आणि रोग नियंत्रणासाठी कोणते आपण नैसर्गिक उपाय करता? त्याच्यामध्ये जर मावा ते तुडतुडे पडले तर अग्निअस्त्रे, हं. त्यानंतर लईच हे झालं तर दशपर्णी अर्क आहे. हं. पुन्हा लिंबोळी अर्क आहे. असे बरेचसे त्याच्यामध्ये हे येतं, अ, किंवा अमृत पाणी आहे. हे हं. असं हे करून त्याला फवारणी करता येते. पण शक्यतो नैसर्गिक शेतीमध्ये रोगाचं प्रमाण कमी राहतं. रोगाचं हं. प्रमाण कमी. तर दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात आणि खर्चात काय बदल झाला का? उत्पादन सुरुवातीला नक्कीच घटलं. हं. थोडा फरक पडला, पण खर्च बी खूप कमी झाला. हां. म्हणजे उत्पादन कधी-कधी असं होतं, जर दुष्काळ पडला हं. आणि जर आपण म्हणजे रासायनिक शेती करत असलो, तर खर्चाचं प्रमाण वाढत जातं हं. आणि दुष्काळ जर पडला आणि पीक नाही आलं, तर तो खर्च पूर्ण अवाच्या सवा होऊन जातो आणि हो. ते शेतकऱ्याला तर 80% लोकांचेच पैसे घेऊन करावं लागते शेती. मग बरोबर. ते लोकांचे पैसे देणं पण जड होतं हं. आणि नॅचरल शेतीमध्ये असं आहे, की जे काही येईन ते कमी जरी आलं, तर घरच्या घरी आपण निविष्ठा तयार करतो. हो. पहिली गोष्ट, ज्याला सेंद्रिय शेती किंवा नॅचरल शेती करायची, हो. तर त्याला गायी पाळणं गरजेचं आहे. गाई पालन. एक तरी म्हणजे 1 किंवा एक 2 नाही, तरी. की ना आता हे मन नाही आपलं, की एक तरी गाय पाहिजे. हं. पण ज्याची एक 5-7 एकर शेती व त्याला हां, 4-2 म्हणजे गायी पाहिजेत. हां. शेतीप्रमाणे हां. समजा. तर सेंद्रिय उत्पादनाला बाजारात ठराविक भाव चांगला मिळतो का? तसं ज्यांना म्हणजे सेंद्रियचं ज्यांना जाण आहे,
तर हम्म. ते व्यवस्थित घेते समजा. पण हम्म. अजून काही अशी ठराविक बाजारपेठ काही तयार झालेली नाही. म्हणजे सेंद्रिय मालाची. तर आपल्या या प्रयोगामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना काय परिणाम झाला? परिणाम आहे ना. बऱ्याचशा लोक म्हणजे बरेचसे मित्र आहेत किंवा आता फोन करतात, आम्ही कसं हम्म. केलं पाहिजे, जीवामृत कसं सोडलं पाहिजे, हम्म. गव्हाला काय केलं पाहिजे, कांद्याला काय सोडलं पाहिजे, टॉनिक कोणतं केलं पाहिजे. हम्म. तर आम्ही बरेचसे टॉनिक पण असे तयार करतो. हम्म. त्याच्यात उंबर टॉनिक असल, अंडा ताक असल, हम्म. त्याच्यानंतर पुन्हा हे बेल पोटॅश असेल, कारण बेल. पोटॅश आपण म्हणतो नॅचरल पोटॅश पण आपण तयार करतो. हो. जर बेल पोटॅश जर तयार केलं तर ते पोटॅशचं काम करतं. हम्म. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण ते करून हे करू शकतो. आता युरिया आहे, समजा नत्र जर याला आपल्याला भरपूर पाहिजे असलं, नत्र पाहिजे असलं, हम्म. तर आपल्याकडे गाय आहे. गाय आल्यानंतर तिचा जो जार असतो, त्या जारामध्ये 20 लिटर गोमूत्र टाकून ते 3 महिने तसंच ठेवायचं आणि नंतर ते जर सुरू केलं टाकायला, तर ते एक एक एकरला जर 2-4 लिटर सोडलं तर ते पूर्ण नत्राचं काम करतं. त्याच्यामध्ये तेवढा पॉवर येतो. हा म्हणजे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी हळू माहीत होत गेल्या. हम्म. तर सरकारकडून सेंद्रिय शेतीसाठी कोणती काही मदत मिळते का म्हणजे? तसं कृषी विभागाकडून खूप सहकार्य असतं. हम्म. मार्गदर्शन कायमस्वरूपी असतं. हम्म. कृषी विभाग वेळोवेळी येतात, ते बघतात, समजा त्यांच्याकडून पण मार्गदर्शन असतं कृषी विभागामार्फत. हम्म. आणि आता जे केंद्र शासनाची एक योजना आली किंवा 125 लोकांचा नॅचरल फार्मिंग गट आहे. तर हम्म. त्यामार्फत पण कृषी विभाग सहकार्य करतो. तर हा जो गहू आहे तो तुम्ही सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीने केलाय. जर तुम्हाला जर विकायचा असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ते सांगा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे आता हा जो हम्म. माझा गहू आहे, हम्म. तर हा म्हणजे 100% नॅचरल वर आहे. हो. तर याला कसल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही किंवा काही युरिया नाही का कोणतं काही नाही. याला काय आहे तर गांडूळ, जीवामृत, गोकृपा अमृत आणि हम्म. जास्त करून म्हणजे जीवामृत मध्ये मी लय झालं तर बायोरिजची स्लरी, बायोरिजचं जे कल्चर आहे ते हम्म. त्याच्यात टाकतो. हम्म. तर त्यांनी काय होतंय थोडं हे वाढतं, त्याचं बॅक्टेरिया वाढतात आणि हम्म. थोडं सहकार्य होतं याच्यात याला हे करायला. नाही, तर म्हणजे बायोरिज अल्ट्राशी थोडं वापरतो आम्ही हम्म. त्याच्यात. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही घरी खाण्यासाठी केलंय का बाहेर पण म्हणजे तुम्ही विकणार? आता माझं कुटुंब तर लहान आहे, तसं 3-4 माणसाचं कुटुंब आहे. हा. एवढं तर काही लागत नाही. पण शक्यतो असे काही आपल्या जवळचे आहेत की त्यांना माहिती आहे की 100%